तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मृतक तरुणीच्या आईवडिलांसह भावाने बुलढाण्यात उपोषणाला सुरुवात केली आहे. बुलढाण्याच्या केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या मुलीचे तिच्याच आत्या भावासोबत लग्न जुळले होते. मात्र तन्मय विजय गवई याला महावितरण विभागात नोकरी लागल्याने त्याने रुपाली हिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यामुळे रुपाली सरकटे हिने 24 जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाली सरकटे या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी तन्मय गवई हा गेल्या 45 दिवसांपासून फरार आहे. अजूनही पोलिसांना त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या आरोपीचा ताबडतोब शोध घेऊन अटक करण्यात यावी आणि रुपालीला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी मृतक रुपाली सरकटे हिचे आईवडील आणि भावाने बुलढाण्यात उपोषणाला सुरुवात केली आहे. मी मयत रुपाली रामदास सरकटे हिचा भाऊ आहे. हे वडील आणि आई तिघ जण उपोषणाला बसलेलो. रुपालीची मयत तिनं आत्महत्या 24 जानेवारीला केली. तन्मय विजय गवई हा आरोपी आहे. यांचं लग्न ठरलेलं होतं मे महिन्यात. तो आमच्या नात्यात आहे. माझ्या आत्याचा मुलगा आहे तो. त्यांचे प्रेमसंबंधसुद्धा होते 2 ते 3 वर्षापासूनचे. घरच्यांनी लग्न ठरवून दिलं होतं मे महिन्यामध्ये. तो नोकरीला लागला विद्युत सहाय्यक पदावर वायरमन. आणि नोकरीला लागल्याच्या नंतर तो तिला टॉर्चर करायला लागला पैशासाठी. त्याची माग होती, तिला पैसे मागत जाय. शिक्षणाला खर्च आला तर तिला पैसे माग जाय. उंड्याची माग होती त्याची. आणि तिच्याजवळ तिच्या अंगावर वस्ता होता. तिले तो कानातले मोड मला दे पैसे असं म्हणत होता. हे आम्हाला ज्यावेळेस त्यानं तिला फोन घेऊन दिला होता तर त्या फोनमध्ये रेकॉर्डिंगमध्ये सापडलं हे सगळं असं बोललेलं. आणि तिला त्यानं लय टॉर्चर केलेलं आहे. रेकॉर्डिंगमध्ये शिव्यागाळ्या दिल्यातले भरपूर. मानसिक ताण जास्त दिला. आणि त्याची मामाची मुलगी गोली नावाची, त्याच्या मामाला 3 मुली आहेत. लग्न ठरवून दिलं. तो नोकरीला लागला. नोकरीला लागल्याच्या नंतर लग्न अगोदर ठरलेलं होतं. नोकरी लागल्याच्या नंतर त्याच्या मामाची नियत फिरली आणि त्याच्या मामाने ती मुलगी समोर केली हिच्याशी लग्न कर. हा बी म्हणत दिले की मी आता तुझ्यासोबत लग्न करत नाही. वेळेवर नाकार दिला आणि त्या मामाच्या मुलीसोबत लग्न करतो. तिचे फोटो इले धाडत होता तो की मी ह्या मुलीसोबत लग्न करतो आणि तुले नाकार देतो. ते इले नाकार दिला त्यानं ऐन वेळेवर. टॉर्चर केलं, मानसिक त्रास दिला जास्त. यानं 24 तारखेला आत्महत्या केली 24 जानेवारीला. आता काय मागणी? आमची मागणी अशी आहे की त्याच्यावर ज्या कलमा लागल्यात त्या कलमेनुसार त्याला सजा झाली पाहिजे. आणि आरोपी 1.5 महिन्यापासून फरार आहे. पोलीस प्रशासनाने अजून काय त्याला पकडलं नाही. फरार आहे. तरी लवकरात लवकर अटक करावं अशी मागणी आहे आमची. आणि त्याच्या बेल इथून फेटाळल्या गेल्या तरी बी तो अटक नाही, अजून मोकाटच फिरत आहे.